आदित्य ठाकरे यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध केलाय। त्यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे। पण कालच आपण भयानक चेहरा पाहिला, तो म्हणजे ह्या भाजपच्या राजवटीचा। कदाचित ब्रिटिशकालीन अत्याचार कमी आहेत का, त्याच्याहूनही किती पटीने जास्ती काल आम्ही अत्याचार पाहिले। म्हणजे लहान मुलांना कोणी कानाखाली मारते, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का, तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते। महिलांना जसं मारलं गेलं, एक दोन महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे। दोन महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे। बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने। हेच सांगीन जे उद्धव साहेबांनी पहिल्या दिवसापासून, म्हणजे सोनम वांगचुक यांना कदाचित पहिला पाठिंबा उद्धव साहेबांनी दिला। उद्या उद्धव साहेब भेटायला देखील चाललेत, सकाळपासून तीच चर्चा चालली आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं गरजेचं आहे। आणि आता विसरता कामा नये की भाजप ही देशद्रोही, विद्यार्थीद्रोही आणि भाजपच्या मनात जेवढा द्वेष शिक्षणाबद्दल आहे आणि विद्यार्थ्यांबद्दल आहे, तो दिसून आला। आज आम्ही जाहीर करत आहे की जिथे जिथेही महाराष्ट्रात आंदोलनं ह्या विषयासाठी होत आहेत, मग नीटच्या विद्यार्थ्यांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत, सोनम वांगचुक यांच्यासाठी होत आहेत, अभिजित दिपकेसाठी होत आहेत, आम्ही एक ईमेल ID निर्माण केलेला आहे, शिवसेना UBTlegal@gmail.com, शिवसेना UBTlegal@gmail.com। आपण सर्वांनी, ज्या कोणी ह्या विषयापुरतं, मग त्याच्यात सोनम वांगचुकचं उपोषण असेल, अभिजित दिपकेचं उपोषण असेल, दिल्लीत जे काल प्रकार घडलेला आहे ते असेल, ह्याच्या विरोधात जे कोणी आंदोलन करते, शांततापूर्व आंदोलन करते, तुम्हाला जर नोटीस आली, तुम्हाला जर FIR टाकली गेली, तर ह्या ईमेल ID वर संपर्क करा। आम्ही तुमच्या सोबत आणि तुमच्यासाठी उभे राहू।